नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इथे अर्जुनना विचारत असतो की आपण अस्मिताईशी कसं बोलायचं, आणि त्याच विचारात तो गुंगा असताना आता इथे अस्मिता येते आणि म्हणते की बाळ झोपले, मला रूममध्ये बसून बसून कंटाळा यायला लागला आहे. आता बाळ झोपलं आहे तर मी तुमच्यासोबत नाश्ता करायला आले. तर सगळेजण म्हणतात की तू बाहेर कशाला आली आहेस, तू ना आराम करायला हवा. पण ती म्हणते मला फार कंटाळा येतो खोलीमध्ये एकटं एकटं बसून. मग तिला वाढण्यासाठी प्रिया लगेच लगबग करते आणि म्हणते की मी तुमच्यासाठी वाढते. आणि सगळेजण तिथे आनंदी विचारामध्येच असतात. सगळेजण आपापले बसलेले असताना तिथे चैतन्यला अर्जुनने काम सांगितलेलं होतं. ते काम त्याने चोख केलं आहे, पण त्याची अजूनही मनात डगमग आहे की आपण असं करायला नको, अस्मिताईला काय वाटेल हा विचार त्याच्या मनात सतत येतो आहे. आणि हे सगळं काही सायली लांबूनच बघते. तिला थोडासा डाऊट येतो. अर्जुनला एवढं नकार देऊनही अर्जुनने बहुतेक तेच केले. खरंच त्याने तसंच केलं. त्याने डिवोर्स पेपर मागवले, जसे हवे होते तसे बनवून आणलेले असतात चैतन्य ह्या सगळ्या गोष्टींना विरोध करत असतो. पण इथे अर्जुन इतका संतापलेला असतो, तो कोणाचं काही ऐकायला तयार नसतो. आणि तो मग ते पेपर्स घेऊन अस्मिताच्या समोर जाऊन उभं राहायचं असा विचार करतच असतो. तिथे सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात. तो बसतो आणि तो अस्मिताईला म्हणू लागतो, अस्मिताई ह्या पेपर्सवर पटकन साईन करून टाक. तर ती म्हणते हे काय आहे. ती निरखून पारखून वाचू लागते. त्याच्यामध्ये ते गोष्ट वाचल्यानंतर संताप होतो आणि ती म्हणते हे काय, तू माझ्यासाठी डिवोर्स पेपर घेऊन आला आणि तुला काय माहिती मी डिवोर्स द्यायचा की नाही. माझ्या नवऱ्यावर इतकं प्रेम आहे, मी अजिबात डिवोर्सवर पेपरवर सही करणार नाही. माझं आणि माझ्या मुलाच्या भविष्याचा विचार मी केला आहे आणि मी माझ्या नवऱ्यासोबतच राहणार असा माझा ठाम निर्णय आहे. इथे अर्जुनचं म्हणणं असतं की तो तुला चीट करतोय, फ्रॉड करतोय, कशाला त्याच्यासोबत राहायचं, तू ना साईन करून टाक. घरातली मंडळी तिला समजवण्याचा प्रयत्न करतात, तुला समजत का नाही, तो तुला टाळतोय, काय काय करतोय, त्या मुलीसोबत तो सर्रास फिरतोय आणि तू त्याच्या प्रेमात एवढी आंधळी झाली, तुला एवढंही कळत नाही. सगळेजण तिला बोलत असतात. ती मात्र ठाम तिचा निर्णय सांगते की माझ्या नवऱ्यासोबत मी राहणार, त्याची साथ देणार आणि या पेपर्स मी काही झालं तर सही करणार नाही म्हणजे नाही. आणि अर्जुन मात्र संतापतो की तो तुला चीट करतोय, कशाला त्याच्यासोबत राहते, मूर्ख मुली, तर तू याच्यावर सही कर. चैतन्यही तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. ती कोणाचंही ह्या क्षणाला ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे. तिने आता इथे सगळ्यांना सांगितलं आहे, मी माझ्या नवऱ्याला शोधायला जाणार आणि त्याला शोधून मी त्याच्यासोबतच राहणार. मी ह्या सगळ्या पेपर्स अजिबात सही करणार नाही. आत्ताच्या आत्ता माझ्यासमोरून हे उचला. कल्पनाही समजवू लागते. अर्जुन जे बोलतोय ते बरोबर आहे. मलाही असं वाटतं तू ह्या पेपरवर सही करावी. पण इथे सायली तिच्या बाजूने उभी राहून म्हणते की तुम्ही सगळेजण फार घाई करताय. बाळाचा आणि बाळाच्या आईच्या भविष्याचा विचार करायला हवा, तडकाफडकी असे निर्णय घ्यायला नको. आता इथे सायलीने बाजू घेतलेली असते अस्मिताची. अस्मिता मात्र आता तिथून सगळ्यांशी भांडून उठते आणि म्हणते मला एक अन्नाचा कणही खायचा नाही, चालले मी. तर कल्पना तिला म्हणते जाऊ नकोस, तू जर उपाशी राहिली तर तुझं बाळही उपाशी राहील आणि बाळाच्या तब्येतीसाठी हे योग्य नाही. मग इथे ती म्हणते की आता एवढे पेपर्स माझ्यासमोर ठेवले, माझं पोटही भरलं, मनही भरलं, मला काय गरज नाही आता कशाची, चालले मी, असं म्हणत ती तडकाफडकी तिथून उठते. इथे मात्र कल्पना तिला थांब म्हणून हाक मारते. जाऊ नकोस, खा पहिली, बाळासाठी तरी खा. ती म्हणते इथे मला खायची अजिबात इच्छा उरलेली नाही. पण इथे विमलही समजून सांगते बाळासाठी तरी खा 2 घास. मग ती म्हणते की माझ्यासाठी तू ना रूममध्ये हे नाश्ता घेऊन ये, फक्त बाळाच्या विचारापोटी मी अन्न खाणार नाही, तर मला जगण्यात काहीच इच्छा राहिलेली नाही. ह्या सगळ्यांनी माझं मन आणि पोट दोन्ही भरून टाकलेलं आहे, असं म्हणत अर्जुनशी ती भांडून निघून गेलेली असते. इथे मात्र आता छान प्रकारे शांत झोप काढून असा सचिन उठलेला असतो. आणि सचिन मग इथे झोपेतनं उठून डोळे उघडतो. तो भूतासारखी इथे साक्षी तोंडापुढे त्याला निरखून पारखून पाहताना दिसते. साक्षीला पाहून तो घाबरतो आणि मग तिला म्हणू लागतो की तू का अशी बसली आहेस. तर ती म्हणते तू लवकरात लवकर सगळे तुझे प्रॉब्लेम सॉल्व कर आणि माझ्याशी लवकर लग्न कर. तर तो म्हणतो सकाळी सकाळी हा कसला विषय. तर ती म्हणते मी तुला सगळे हवे पैसे तेवढे देऊन टाकते, म्हणजे तू मोकळा होशील आणि अस्मिताशी डिवोर्स घेऊन मग माझ्याशी लग्न कर. इथे सायली अर्जुनसोबत भांडत असते. हा कसला प्रकार, ही एवढी कशी अघोरी विद्या तुमची, काय इतकी घाई केली, तुम्हाला सांगितलं होतं ना शांतता ठेवा. काही गोष्टी शांततेने करायच्या असतात, भांडून किंवा चिडचिड करून नाही. एवढं सांगूनही तुम्ही जे करायचं तेच केलं. चैतन्यावरती पण ते रागवते. तुम्हाला सांगितलं होतं ना यांचं काही गोष्टी ऐकायच्या काही नाही, तुम्हीही लगेच पेपर घेऊन आले. अस्मिता ताईला काय वाटत असेल त्याचा विचार करायला हवं होतं तुम्ही. इथे मात्र
सायली संतपलेली असते. अर्जुन मात्र त्याचाच हक्क्या हाकत असतो की मी जे सांगितलं तसंच व्हायला पाहिजे, अस्मिताने डिवोर्स द्यायला पाहिजे. सायली मात्र आत्ता ह्या क्षणाला तडकाफडकी निर्णय घेऊ नये अशी त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट करते. इकडे आता इकडे सचिन जो आहे तो आणखी जास्त लबाडी करतोय. त्याने आता साक्षीला घोळात घेतले. तो म्हणू लागतो की आपण दोघंजण इथेच बसून राहिलो तर तुला आणि तुझ्या वडिलांना जेलमधनं काढता येणार नाही. याच्यासाठी मला बाहेर पडावं लागेल. मी अर्जुनच्या अवतीभोवती राहून त्याच्याकडनं माहिती काढून तुझ्या वडिलांना सोडवू शकेल. तरी ते साक्षी म्हणते नाही, मला हे मान्यच नाही. त्याने व्यवस्थित समजून सांगितलेलं तिला की हे बघ, मी बाहेर जाईल, आपण एक प्लॅन करूया, त्यानुसार मी बाहेर जाईल, अस्मिताशी गोड वागेल आणि मग अर्जुनचा काय प्लॅन आहे तो सगळा काही बघेल आणि मग मी तुझ्या वडिलांना सोडवण्याचा प्रयत्न तिथे राहून करू शकतो. आपण दोघंही लपून राहिलं तर हे शक्य होणार नाही. इथे आता सायली ना कल्पना प्रतापशी बोलते की आपण सगळे हाऊसमौस इथे करायला हवी अस्मिताईची आणि त्यांच्या बाळाची. आपण सारखी चिडचिड किंवा राग डोक्यात घालून योग्य नाही. चला आपण तयारी करूया पाचीच्या पूजेची म्हणत सगळ्यांना ती कामाला लावते. इकडे आता अर्जुन आणि चैतन्य पोचलेले आहे वंदना जाधव या बाईला शोधायला. तिने काही वर्षांपूर्वी बबलीच्या विरोधात केस केलेली होती. तिने शोधण्याचा तिला खूप प्रयत्न केला होता. तर त्यावेळेला काय घडलं होतं हे जाणून घ्यायला हवं म्हणून अर्जुन आणि चैतन्य त्या गोष्टीच्या शोधाशोधीमागे लागलेले आहे. त्या बाईचा पत्ता इथे मिळाला आहे हवालदाराच्या मार्फत. आता त्या बाईला शोधायला पुढे जायचं असं चैतन्य आणि अर्जुन ठरवतो. इकडे काय प्लॅन चालला आहे सायली अर्जुनचा हे जाणून घेण्याची उत्सुकता हिला लागली आहे प्रियाला. मग तिनं सारखी म्हणत असते की अर्जुन कुठे गेला आहे, त्याला ना बाळाचे कपडे खरेदी करायची सांगायची तर तू त्याला फोटो टाकतेस का, तसेच ड्रेस आणायला सांगतेस का. तरी ती इथे तिला सांगते की सायली म्हणते मी स्वतः बाहेर जाणार आहे, त्यावेळेला मी माझ्या पद्धतीने घेऊन येईल. आणि पूर्ण आजीचा फोन येतो. पूर्ण आजीने आता इथे एक निरोप दिला आहे सायली अर्जुनसाठी की तुम्ही दोघंजणं मला पण तू झाला आहे म्हणून आपल्या गावदेवीच्या मंदिरात जा आणि तिथे जाऊन पेढे व्हा, जोडीने जा. तर सायली अर्जुनला सांगते की मला तिथे जावं लागणार, तुम्हीही तातडीने तिथे या, आपण दोघंजणं मिळून पेढे वाहूया देवाला. कारण पूर्ण आजीने आपल्याला हे सगळं करायला सांगितले. देवाधर्माच्या रीतीभाती कधीही कमी पडू नये, त्या व्यवस्थित झाल्या पाहिजे म्हणून आपण आत्ताच्या आत्ता जायचे असं तिने सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतो ठीक आहे मी तिकडे पोचतो, तूही पोच. आणि इथे दोघंही आता तिकडे जायला निघतात. चैतन्य मात्र अर्जुनला म्हणत असतो आपल्याला वंदना जाधवला शोधायला जायचं होतं त्याचं काय. तर तो म्हणतो की इथे सायलीला बहुतेक वेगळंच टेन्शन आहे. तिने साधं नावही घेतलं नाही वंदनाबाई जाधवचं. तिला वेगळंच काय ते टेन्शन आले. मला तिला भेटून ते विचारावंच लागेल, मग आपण ठरवूया पुढे काय करायचं. तू ऑफिसला जा, मीही घरी जातो असं म्हणून तो घरी जायला निघतो. इकडे मात्र एका खुफिया व्यक्तीकडनं काही माहिती मिळाली अर्जुनला तिकडे जायचं असतं. पण आता सायलीने बोलवलं आहे तर तिकडे जावं लागतंय बहुतेक. आता आपल्या हाती लवकरच सचिन लागणार असं दिसतंय असं चैतन्याला अर्जुन सांगतो. आणि मग तो म्हणतो की जर मला माहिती मिळाली तर मी लगेचच तिथे जाईल, तूही तिकडे जा. तर इकडे आपल्याला हे पाहायला मिळेल की आपली सायली आणि अर्जुन हे मंदिरात पोचलेले असतात. पूर्ण आजीची जशी इच्छा आहे पेढे व्हायची तसे त्या दोघांनी मिळून पेढे वाहिलेले असतात. देवीची ओटी भरण केलेलं असतं. देवाकडे घरातल्यांचं सगळ्यांचं सुख सायलीने मागितलेलं असतं. देवाला नमस्कार करून ती सगळ्यांसाठी प्रार्थना करते. इकडे मात्र अर्जुनला फोन आलेला असतो. त्यांना ना सचिनचं लोकेशन ट्रेस झाले. तर सचिन कुठे हे कळले म्हटल्यानंतर सायली लगेच म्हणते आपल्याला खरं तर तिथे जायला हवं. तिथे महिपतची माणसं असू शकतात, साक्षी असू शकते, काही हल्ला वगैरे झाला काही झालं तर मला भीती पण वाटते पण माहिती पण मिळवायला हवी. त्याच्यासाठी ती एक सांगते की मी घरी आता जाते कारण पाचीची पूजा ही महत्त्वाची आहे ना. तर मी घरी जाते, तुम्ही ना त्या सचिनच्या जे लोकेशन तिथे जा आणि तिथे काय घडते काय नाही हे मला कळवत राहा. इथे सचिनने एक प्लॅन केला आहे. महिपतच्या एका गोडाऊनमध्ये साक्षी त्याला घेऊन गेली आणि आता तो तिला म्हणतो तू मला इथे सोडून निघून जा, जोपर्यंत मी तुझ्याशी कॉन्टॅक्ट करत नाही तोपर्यंत तू माझ्याशी कॉन्टॅक्ट करू नको. साक्षीला मात्र हे मान्य नसतं. साक्षी नको म्हणत असते मी तुझ्याशिवाय नाही राहू शकणार. पण इथे चैतन्य सचिन समजावून सांगतो हे बघ साक्षी, आपल्या दोघांच्या सुखासाठीच मी हे सगळं करतो आहे. आपण दोघंजण वेगवेगळं झालो, तुम्ही माझ्यावर हल्ला केला असं आपण दाखवूया. आणि मी इथून बाहेर पडलो की मी ते अर्जुनच्या घरी राहणार, तिथून मी तुझ्या वडिलांना आणि तुला मदत करू शकेल आणि मी तुला फोन करीत जाईल, तू मला भेटायला किंवा फोनही करत जाऊ नको असा त्यांचा प्लॅन ठरला आहे. आता त्या प्लॅनमध्ये त्याने अर्जुनला बरोबर जाळ्यात
आखलेलं आहे. अर्जुन आता त्याला जो ॲड्रेस मिळाला त्या ॲड्रेसवर लोकेशनवरती निघालेला असतो. घरी सायली आलेली असते आणि पाचीची पूजा जोरदार अशी चालू असते. सगळेजण पाचीच्या पूजेच्या आनंदामध्ये असतात. इथे सतत ना अस्मिताला वाटत असतं की नवऱ्याला फोन करावा आणि नवरा मात्र एकदम छान प्रकारे प्लॅनिंग करून आता तिच्यासमोर येणार. इथे अर्जुनला त्याने बरोबर जाळ्यात धरलं आहे. आता ह्या सगळ्या प्रकारामध्ये अर्जुन आणि सायलीचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो आणि हेही आपल्याला पुढे पाहायलाच मिळेल. ज्या वेळेला सचिनला घरी घेऊन येतो अर्जुन, तर इथे अस्मिता त्याला माफ करायला तयार होते. तर सायली तिला सांगते माफ करू नका. अस्मिता म्हणते तुझ्या नवऱ्याने चूक केली तर तू करशीलच ना. तर ती म्हणते चुकीला माफी नाही, मी नाही करणार. अर्जुन एक गोष्ट लपवली. ती गोष्ट ज्या दिवशी सायलीला कळेल त्या दिवशी सायली खरंच तडकाफडकी निर्णय घेऊन नवऱ्याचा त्याग करेल का आणि त्या दोघांमध्ये काही वाद होणार का, हे सगळं पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.